महायुतीमध्ये एकीकडे तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघातून महायुतीमधील बेबनाव समोर येतोय। लोकसभेला जसा सत्तारांनी युती धर्म निभावला तसा युती धर्म आम्ही निभावू असं सिल्लोडमधील भाजप कार्यकर्त्यांनी म्हटलंय। तर भाजपला सिल्लोडमध्ये भाजपला उमेदवार उभा करावा असं वाटत असेल तर मी आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे करेन असा इशारा मंत्री अब्दुल सत्तारांनी दिलाय। युती धर्म काय पाळत नाही तिथे। युती तर बोगस मतदाराला युती धर्म काय पाळायचा? सत्यता बाहेर आली पाहिजे ना। जे मतदार ओरिजिनल तेच झालं पाहिजे। युती धर्मात जरी असले अब्दुल सत्तार तरी बोगस कसं काय करायचं? लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी जसा पद्धतीने युती धर्म पाळला ते स्वतः सांगतात की मी युतीचं काम केलं, आम्ही तसंच त्यांनी जसं लोकसभेत केलं आम्ही त्यापेक्षाही चांगलं त्यांचं या निवडणुकीमध्ये काम करू। तसंच करणार, 100% करणार। बिलकुल जसा त्यांनी युती धर्म पाळलेला आहे त्याच लोकसभेत त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये युती धर्म पाळणार। विधानसभेमध्ये आम्ही आमच्या पद्धतीनं काम करू आणि त्यांचा युती धर्म काय असो तर त्यांनी जशी गद्दारी केली तसं त्यांना दाखवू। भाजपाने तुमच्या विरोधात युती असेल तरी लढावं का इच्छा असेल? बस जी त्यांची जिल्ह्यामध्ये इच्छा असेल अशीच इच्छा असेल तर सर्व मतदारसंघामध्ये माझी बी इच्छा आहे। तुमचा प्रश्न त्यांची इच्छा पुरी करायचा असेल तर माझी इच्छा बाजूला आहे, तिच्या बाजूला जे मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये मी पुरी करून टाकायची। म्हणजे एक काम मध्ये एक सोबत 3-4 फ्री होऊन जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।